तर मी बरेच वर्ष झाले आपल्या ह्या शास्त्राचा अभ्यास करते आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना मला वेगवेगळ्या शाखांचाही अभ्यास करायला जास्त आवडलं. कारण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना लोकांना काही ना काहीतरी उपाय हवे असतात. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने त्यांना वेगवेगळ्या उपायांमार्फत त्यांना थोडंसं मानसिक आधार देण्याची गरज असते. मात्र हा मानसिक आधार देताना त्यांचं खरंच काहीतरी काम होणार आहे, हा प्रयत्न आपल्याला करायला हवा असतो. तर अशाच वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करताना मला एक लक्षात आलं, की कॅन्डल मॅजिक हे जे शास्त्र आहे, आपण मॅजिक जरी म्हणत असलो, तरी हा चमत्कार नाही, हे शास्त्र आहे. त्यामुळे मी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर हे शास्त्र म्हणजे काय? तर आपण ज्या वेळेला कॅन्डल लावतोय, तर तिथे अग्नी प्रज्वलित करतो. म्हणजे अग्नीची आपण पूजा करतो. आपण पूर्वीपासून जे पारंपरिक पद्धतीने आपल्या घरामध्ये दिवा लावतो किंवा एखाद्या नवीन कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण दीप प्रज्वलन करत असतो. तर दीप प्रज्वलन करतो म्हणजेच काय, की तिथे अग्नी प्रज्वलित करत असतो आणि अग्नीसमोर आपण कोणतीही इच्छा व्यक्त केली तर ती लवकर पूर्ण होते, असे अनेकांना त्यावेळेस जाणवून आले. कारण अग्नी आपली इच्छा ही युनिव्हर्स पर्यंत पोहोचवत असतो. मग कॅन्डल मॅजिक हेच काम करत असते. पूर्वीपासून आपण घरामध्ये जो रोज दिवा लावतो, तर आपल्या घरातील स्त्री संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवा लावते म्हणजे जो अंधार येतोय, तर त्यावेळेला प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय, की एखादी नकारात्मकता तिथे थांबू नये आणि तिथे सकारात्मक विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून आपण दिव्याचा उपयोग करत असतो. तसंच दिवा हा चैतन्याचं प्रतीक आहे. आपण जे चैतन्य निर्माण करतोय, तर हे दिव्यातून जे करतोय तेच आपल्याला कॅन्डल मधून करायचंय. तर दिवा आपण सहजतेने सगळीकडे वापरू शकत नाही, म्हणून कॅन्डलचा वापर केला जायला लागला. खरे तर पूर्वीच्या काळी फक्त अंधार नष्ट करण्यासाठी आपण कॅन्डल वापरत असू. पण मग ज्या वेळेला लक्षात आलं, की कॅन्डल वापरल्यानंतर आपण काहीतरी मनात विश तयार करतोय, विश बोलतोय आणि ती सहजतेने पूर्ण होते. म्हणजेच काय, की आपली जी काही इच्छा आहे, ती युनिव्हर्स पर्यंत जाते आणि युनिव्हर्स त्यासाठी आपल्याला मदत करत असतं. युनिव्हर्स म्हणजे काय, की ब्रह्मांड. मग आपल्या इच्छा आपण या कॅन्डलच्या मदतीने ब्रह्मांडापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. मात्र ह्या इच्छा ब्रह्मांडाकडे जाण्यासाठी आपण तिथे मनाने एकरूप असायला हवं असतं. तर हे एनर्जीचं शास्त्र आहे. कॅन्डल मॅजिक जे आपण म्हणतोय, तर ती सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी जादू नसून ते शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. तर कोणतीही घटना घडताना आपण त्या घटनेचा संबंध हा 5 तत्वांशी जोडत असतो. कारण प्रत्येक घटना ही ब्रह्मांडामध्ये घडत असते. ब्रह्मांड हे ह्या 5 तत्वांचं मिळून बनलेलं ब्रह्मांड हे ह्या 5 तत्वांचं बनलेलं आहे. आपण सहजतेने म्हणतो, की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे आणि जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. म्हणजेच काय, की आपल्यामध्ये ब्रह्मांड आहे आणि आपण ब्रह्मांडात आहोत. जे संपूर्ण विश्वाची जी पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये आपण आहोत. म्हणजे आपण ब्रह्मांडात आहोत आणि आपल्यामध्ये ज्या काही पोकळ्या आहेत, तर त्यात ब्रह्मांड सामावलेलं आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये 5 तत्व समाविष्ट झालेली आहेत. ही 5 तत्व कोणती? तर आकाश तत्व, पृथ्वी तत्व, वायू, अग्नी आणि जल. या 5 तत्वांचं मिळून हे ब्रह्मांड आहे. हे 5 तत्व आपल्या शरीरात देखील आहेत. आपण कोणतंही शुभ कार्य करताना जसं दीप प्रज्वलन करतो, तसंच त्या दिव्याचा आपण उपयोग ह्या 5 तत्वांचं प्रतीक म्हणून करत असतो. आपण सगळ्यात आधी आकाश तत्वाचा विचार करूया. आकाश तत्व हे सगळ्या तत्वांना सामावून घेणारं तत्व आहे. सर्व तत्व ही आकाश तत्वामध्ये विलीन झालेली आहे. कारण ही एक विस्तीर्ण पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये आपल्या सगळ्यांना आकाशाने सामावून घेतलाय. म्हणजेच या आकाशाने सगळ्या तत्वांना देखील सामावलेलं आहे. या आकाश तत्वात सगळ्यात आधी अग्नितत्व निर्माण झालं. तर अग्नितत्व काय करतंय? आपण कॅन्डलचा विचार करतोय म्हणजेच आपण कॅन्डल पेटवणार आहोत. म्हणजेच तिथं अग्नी प्रज्वलित करणार आहोत. ज्या वेळेला आपण अग्नी प्रज्वलित झालाय, तर तो अग्नी आपल्याला कसा जाणवणार आहे? तर आपल्या डोळ्यांनी. म्हणजे आपल्यामध्ये किंवा आपल्या डोळ्यांमध्ये अग्नितत्व आहे. अग्नितत्वाचा मुख्य गुणधर्मच रूप आहे.
आता हे रूप बघण्यासाठी आपण डोळे वापरतोय आणि ज्योत प्रज्वलित होते, अग्नी त्याचं कार्य सुरू करतोय, म्हणजे कायमस्वरूपी कार्यरत राहणारं हे अग्नितत्व. आता तुम्हाला वाटेल की कॅन्डल मॅजिक सांगणार आहे आणि कॅन्डल मॅजिकच्या मध्येच यांनी तत्व कशी काय आणली, तर हे सगळं गूढशास्त्र किंवा अकल्ट जे आहे ते सगळे शास्त्र एकमेकांशी जोडले गेलेले शास्त्र आहेत. त्यामुळे आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण ह्या शास्त्राचा विचार कसा करणार आहे हे आधी समजून घेऊया. तर अग्नी हा अंधकार दूर करतो, म्हणजेच प्रकाश निर्माण करतो. ते जाणारी जी दिव्याची ज्योत असते ती गोष्टींना प्रकाशित करण्यासाठी, गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी, आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठीच असते. ही ज्योत म्हणजेच अग्नीचं एक सूक्ष्म रूप आहे, जे आपल्या पिंडामध्ये देखील असतं. आपल्या पिंडामध्ये म्हणजेच आपल्या शरीरात जठराग्नी प्रज्वलित होत असतो, म्हणजे तो कायमस्वरूपी कार्य करत असतो. अग्नीला नवचैतन्य देण्याचं काम हा जठराग्नी देखील करत असतो. ज्योतिषशास्त्रात आपण अग्नी तत्वाची ग्रह कुणाला मानतो, तर रवी आणि मंगळ. आता या दोन ग्रहांचा विचार केला तर रवी म्हणजे काय, सकाळी सूर्य उगवतो आणि आपण आपली झोप विसरतो, आपण सहजतेने जागा होतो, आपल्या डोळ्यासमोर प्रकाश येतो आणि आपण सगळा आळस झटकून ताजेतवाने होतो आणि नवीन दिवसाची आणि आपल्या कामांना देखील सुरुवात करत असतो. सूर्यामुळे आपल्यामध्ये चेतना निर्माण होते. ह्या चेतनेचा वापर आपल्या दिवसभराच्या एनर्जीसाठी होतो. म्हणजेच काय की अग्नी हा आपल्याला उत्साह देणारा अग्नी. तसेच मंगळ हा जो ग्रह आहे, तर मंगळ हा ऊर्जेचा स्रोत आहे. आपल्याला संरक्षण करणारा ग्रह मंगळ. संरक्षण हा अग्नी करतो. रवी आणि मंगळ हा आपल्यामध्ये चैतन्य, रक्षण आणि ऊर्जा देण्याचं काम करत असतो. म्हणून अग्नितत्व हे अतिशय महत्वाचं तत्व आहे. बरं, आता ही ज्योत आपण पेटवली, मेणबत्तीची ज्योत पेटली म्हणजे अग्नी निर्माण झालाय. पण मग बाकीची तत्व कशी, तर ही ज्योत जी पेटवली जाते त्यात ही कापसाची वात असते. ही वात किंवा एखादा दिवा, तो मातीचा असो, धातूचा असो, किंवा आपण जे कॅन्डल म्हणतोय, तर कॅन्डल मधील जे व्हॅक्स आहे, तर ते व्हॅक्स म्हणजेच पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व काय करतं, एक ठोस आकार असलेली गोष्ट म्हणजे पृथ्वी तत्व, की जे पृथ्वी तत्वामध्ये सगळं काही सामावलं जाणार आहे. पृथ्वी तत्वाला साठवून ठेवायला सगळ्यात जास्त आवडतं. मग आपण जर दिव्याचा विचार केला तर दिव्यामध्ये जे आपण तेल साठवतोय, तर ते साठवणं ही जी वृत्ती आहे ही पृथ्वी तत्वाची. म्हणून आपण दिव्याला किंवा मेणबत्तीला पृथ्वी तत्व हे मानतो, कारण पृथ्वी तत्व हे सगळ्यांना आधार देणारं तत्व आहे. जलाच्या मदतीने प्रत्येकाला फुलवणं म्हणजेच जीवन फुलवण्याचं काम सगळ्यात महत्वाचं पृथ्वी तत्व करतं. पण पृथ्वी तत्वाकडे एक जो थोडासा आपण स्वार्थी गुणधर्म म्हणायला हरकत नाही, तर स्वार्थ हा सगळ्यात जास्त पृथ्वी तत्वामध्ये ठासून भरलेला आहे. आपल्या फायद्यासाठी कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा, यामध्ये पृथ्वी तत्व आणि पृथ्वी तत्वाचे लोक देखील अतिशय तरबेज आहेत. मग ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर पृथ्वी तत्व म्हणजेच बुध. बुध हा तसा बालिश ग्रह आहे. मग बालिश म्हटल्यावर आपण एक कुमार वयातला मुलगा, तर त्याला काय इच्छा असते की प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावी, हा त्याचा स्वार्थी भाव असतो आणि तो स्वार्थी भाव पृथ्वी तत्वामध्ये आहे. मग सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात, म्हणजेच आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, यासाठी पृथ्वी तत्व हे कायम कार्यरत असते. आपण बुधावरून बुद्धीचा विचार करतो, कारण बुद्धी म्हटली तर बुधाला विसरून जमणार नाहीये. मग आपल्या मेंदूमध्ये जो बुद्धीचा साठा होतो, म्हणजे आपण जे काही सगळं स्मरण करून ठेवतो, ते पृथ्वी तत्वामुळेच आणि बुधामुळे. त्यामुळे पृथ्वी तत्व हे देखील आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. तिसरं जे तत्व आहे ते वायू तत्व. वायू तत्व आपल्याला काय देतं, तर सगळ्यात महत्वाची आणि न दिसणारी गोष्ट. तर वायू तत्वाशिवाय आपण खरं तर जगू देखील शकत नाही. प्राणवायू देणारं हे वायू तत्व पाहिलं तर आपल्याला डोळ्यांना दिसत नाही आणि साधारणतः माणसाची वृत्ती आहे, जे आपल्या डोळ्यासमोर नाही ना, त्याची फारशी किंमत वाटत नाही. मात्र वायू तत्व हे आपल्याला स्पर्शाने जाणवतं. वायूशिवाय अग्नी देखील जळू शकत नाही. जो आपण कॅन्डल लावणार आहोत, तर त्या कॅन्डलचा अग्नी जर तिथला वायू बंद झाला तर तो अगदी सहजतेने विझून जाणार आहे. त्यामुळे
अग्नीला प्राण देणारं जे तत्व आहे ते म्हणजे वायू तत्व किंवा पृथ्वीजवळ त्याचा जो महत्वाचा गुणधर्म आहे गंध, तो गंध देखील आपल्याला वायू आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. मग या दिव्याच्या ज्वलनातून एक प्रकारचा धूर येणार आहे किंवा एक गंध निर्माण होणार आहे. त्याच्या त्या जळालेल्या वातीतून एक ऊब तयार होणार आहे, वातावरणामध्ये उष्णता निर्माण होणार आहे. ती उष्णता, तो गंध, तो धूर हे वायू तत्व आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. मुळात वायू तत्व हे दिसत नसल्यामुळे अनेकदा आपल्याला वायू तत्वाचे कार्य देखील लक्षात येत नाही, म्हणजे आपल्याला ते समोर दिसत नाही. मात्र अत्यंत महत्वाचं तत्व आहे, कारण देवाणघेवाण करण्यासाठी वायू तत्व हे अतिशय महत्वाचं आहे. बरं, वायू तत्वाचा ग्रह जो आपल्या 9 ग्रहांपैकी अत्यंत महत्वाचा शनी. शनीला तर कोणताच ज्योतिषी विसरणार नाहीये. मात्र अनेक ज्योतिषांनी शनी हा वाईट आहे, संकटांचा कारक आहे म्हणून त्याला अतिशय बदनाम केलंय. पण आपल्याला आयुष्य देणारा ग्रह कोणता असा विचार केला तर तो शनी आहे, कारण शनी हा मृत्यूकारक आहे. मग मृत्यू कधी आणायचा आहे जेव्हा शनी ठरवतं, तर आपलं आयुष्य कुठपर्यंत आहे हे ठरवणारा ग्रह देखील शनी आहे. त्यामुळे शनी आणि वायू तत्व हे देखील आपल्या पंचतत्वामध्ये अतिशय महत्वाचं तत्व आहे. शेवटचं तत्व आहे जलतत्व. ते म्हणजे दिव्यात असलेलं तेल किंवा मेणबत्तीमध्ये वितळणारं वॅक्स. या दोन्हींचा विचार केला तर ते लिक्विड स्वरूपात आहे, प्रवाही स्वरूपात आहे. त्यामुळे ते जलतत्वाकडे येणार आहे. आपल्या तेलामुळे दिवा हा अखंड तेवत असतो. एखादा दिवा घेतला, त्यात वात ठेवली आणि आपण जर पेटवलं तर ती वात भुरभुर जळून जाणार आहे. मात्र त्याच्यामध्ये तेल टाकलं तर त्याच्यामध्ये आर्द्रता निर्माण होते, ओलावा निर्माण होतो. आणि जलतत्व काय, अगदी आपल्या अंतरंगात शिरणारं तत्व आहे. त्यामुळे तो ओलावा देणारं हे तत्व आपली तहान भागवतं, आपल्याला छानपैकी तृप्तीची जाणीव करून देतं. आता तृप्तीची जाणीव करून देतं म्हणजे आपल्याला कुठेतरी सुखावणारं हे तत्व आहे. आणि चंद्र शुक्र हे 2 जलतत्वाचे ग्रह. चंद्र म्हटलं तर मन आणि शुक्र म्हणजे भावना आहे. मनाचा आणि भावनांचा हा प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो. आपली कोणतीही इच्छा जी आपल्याला हवी आहे, नको आहे, त्या दोन्हीही गोष्टी या मनाशी जोडलेल्या आहेत. आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली तर आपल्या भावना सुखावतात, आपलं मन आनंदित होतं. आणि आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर आपल्या भावना दुखावतात. म्हणजे चंद्र शुक्र हे जलतत्वाचे ग्रह इथे खूप जास्त काम करत असतात. त्यामुळे जलतत्व बिघडलं, जलतत्व डिस्टर्ब झालं तर आपल्या अनेक गोष्टी बिघडलेल्या असतात. आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर आपली सगळी कामं ही बिघडलेली असतात. अशा पद्धतीने आपण जो अग्नी, पृथ्वी, वायू, जल या तत्वांचा विचार केला. हे सगळे तत्व हे आकाशात सर्वत्र व्यापलेले आहे. त्यामुळे आपण या आकाशात आहोत आणि आपल्यामध्ये आकाश आहे. आकाश तत्वाचा ग्रह हा गुरु आहे. गुरु म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येणार आहे, ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यावर आपल्याला गुरु म्हणजे ज्ञान हे अगदी प्रत्येकाला सहजतेने माहिती आहे. मग जो ज्ञानाचा कारक ग्रह आहे, जर आपल्या कुंडलीमध्ये गुरु चांगला असेल किंवा आपण गुरु हा प्रभावी करण्याचा प्रयत्न केला तर आपला गुरु चांगला होणार आहे. आणि गुरु चांगला असेल तर आपण प्रत्येक गोष्ट समतोल आणि संतुलित ठेवू शकतो. त्यामुळे आपण जर आकाश तत्व संतुलित असेल तर आपण इतर तत्व देखील संतुलित ठेवू शकतो. त्यामुळे या सगळ्या तत्वांचा विचार करून जर आपण याला कॅन्डलशी जोडण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ मला हे फक्त समजून सांगायचंय म्हणून, तर मुख्यतः कॅन्डलमध्ये ही सगळी तत्व आहेतच. कारण वॅक्स पृथ्वी तत्वाकडे येते हे सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर तिथे आपण अग्नी प्रज्वलित करतोय, त्यामुळे तो अग्नी जो आहे तो पृथ्वी तत्वाकडे, अग्नी हे अग्नी तत्व आहे. त्यातील वितळलेलं वॅक्स म्हणजे जलतत्व आहे. आणि अवतीभोवती जी उष्णता पसरते, जो गंध येतोय आणि त्यातून जो धूर येतोय ते म्हणजे वायू तत्व. तर आपण ही सगळी तत्व समजून घेतली आणि ह्या तत्वांचा संबंध ज्योतिषशास्त्रानुसार देखील आपण त्या मेणबत्तीमध्ये कसा पाहू शकतो हे देखील आपल्याला लक्षात आलंय. आपल्याला माहितीये की पूर्वीपासून आपण
कोणतीही प्रार्थना करताना दिवा प्रज्वलित करतो, अग्नी प्रज्वलित करतो. त्यामुळे तिथे एक शुद्धीकरण झालेलं असतं आणि शुद्ध भावनेने आपण जी पण प्रार्थना आपण युनिव्हर्सला सांगतो. आता मगाशीच सांगितलं की युनिव्हर्स म्हणजेच एक प्रकारे ब्रह्मांड. जर या ब्रह्मांडात आपण आहोत म्हणजेच काय, की या ब्रह्मांडाने आपली निर्मिती केली आहे. ज्याने आपली निर्मिती केली आहे त्याचंच काम आहे की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं. जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ती आपल्याला देण्याचं काम हे युनिव्हर्सचं आहे. आपण जे म्हणतोय की युनिव्हर्सचं काम आहे, आपल्याला निर्माण कोणी केलंय? आपण अगदी आपल्या बोलीभाषेत समजून घेऊया की आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, म्हणजेच आपले निर्माते आपले आई वडील आहेत. जर एखाद्या मुलाने वडिलांना चॉकलेट मागितलं तर ते सहजतेने आणून देतील. एखाद्या मुलीने सांगितलं मला आता मी ग्रॅज्युएट झाले, मला ही टू व्हीलर हवी आहे, मला कॉलेजला जायचं, तर ते त्या मुलीसाठी गाडी घेण्याचा प्रयत्न निश्चित करतील, त्यासाठी तडजोड करतील, पैशांची सोय करतील. म्हणजेच काय की ज्यांना आपण निर्माण केलंय त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे आई वडील धडपडत असतात. मग आपल्या सगळ्यांना ज्यांनी निर्माण केलंय, हे जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड देखील आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. मग ही जादू घडण्यासाठी आपण या पंचतत्वांना जागृत केलं, म्हणजे ब्रह्मांडाला जागृत केलं. त्याच्या सान्निध्यात आपण आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त केल्या, तर ही वैश्विक शक्ती आपल्याला निश्चितच मदत करणार आहे. ही ब्रह्मांडातली ऊर्जा म्हणजेच आकाश तत्वातील सगळी तत्व एकरूप होऊन आपली मनोकामना ही सहजतेने आपली पूर्ण करण्यासाठी विश्वातील सगळी शक्ती आपल्याला मदत करणार आहे. मग ह्या तत्वांचा विचार केला तसंच आपण जेव्हा कॅन्डल वापरतोय, सगळ्यात आधी आपण दिवा वापरत होतो, पण आता मी जर सांगते की हा उपाय म्हणून करायचा आहे, कुणालाही कुठेही हा उपाय करता येणार आहे, तर प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी दिवा लावणं शक्य नाही. आणि कॅन्डल ज्या वेळेला आपण विचारात घेतोय तर कॅन्डलमध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर करणार आहोत. म्हणून सहजतेने वापरता येणारं एक साधन म्हणून आपण तिथं मेणबत्तीचा वापर करतोय. जसं की काही मुलं हॉस्टेलला राहतात, काही लोकांकडे किंवा काही धर्मांमध्ये दिवा लावत नाहीत, तर आपण कोणतीही उपाय ज्या वेळेला सांगतोय त्यावेळेला कोणत्याही धर्माला आपण विरोध करत नाहीये, तर प्रत्येक व्यक्तीला हा उपाय करता यावा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मेणबत्ती कोणत्याही धर्माचे लोक वापरू शकतात, आपण ती कुठेही वापरू शकतो. जे मुलं हॉस्टेलला राहतात ते त्यांच्याकडे कॅन्डल कॅरी करू शकतात, त्यांना दिवा लावणं, रोज ते तेल वात हे सगळं शक्य नाहीये. त्यामुळे त्यांनी ह्या ऊर्जेचा वापर करावा, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांनी युनिव्हर्स पर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम वापरायला बिलकुल हरकत नाहीये. म्हणून आपण कॅन्डलचा विचार करतोय. कॅन्डल ह्या वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला मिळू शकतात. खरं तर कॅन्डल ह्या बनवल्या जातात, वेगवेगळ्या आकारांच्या कॅन्डल बनवल्या जातात आणि त्या आकारात सुद्धा आपली कोणत्या प्रकारची इच्छा आहे आणि ती पूर्ण करून घ्यायची ह्याचा देखील विचार केला जातो. प्रत्येक इच्छेसाठी वेगवेगळ्या आकाराची कॅन्डल असते. मात्र आपण इतक्या खोलात आत्ता जाणार नाहीये, कारण आता तुम्हाला वेगवेगळ्या आकाराची कॅन्डल म्हटली तर ती सहज शक्य नाहीये. पण निदान प्रत्येक रंगाची कॅन्डल आपल्याला सहजतेने उपलब्ध होऊ शकते, किंवा आपण साधं रॉ व्हॅक्स आणून त्या प्रत्येक रंगाच्या कॅन्डल अगदी घरच्या घरी देखील बनवू शकतो. त्यामुळे त्याचा वापर आपण सहजतेने करू शकतो. तर रंगांचा उद्देश काय आहे? आपण जे 7 वार आहेत आपले, म्हणजे 7 ग्रहांनुसार वारांना नाव दिलं गेले. या प्रत्येक ग्रहाचा देखील त्यांचा स्वतःचा असा रंग आहे. प्रत्येक रंग ही स्वतःची ऊर्जा घेऊन येत असतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी ऊर्जा असते. आपण रोजच्या रुटीनमध्ये जर 7 वारांना त्या वाराचा म्हणजेच त्या ग्रहाच्या रंगाचे कपडे परिधान केले, तरीही आपण तो ग्रह जास्त सकारात्मक करू शकतो. तो ग्रह आपल्याला चांगली फळ देण्यासाठी मदत करत असतो. मग ह्याच रंगांचा वापर करून जर आपण आपली इच्छा युनिव्हर्स पर्यंत पोहोचवली तर ते अजून फलदायी होणार आहे. आता रंगांचा विचार केला आणि मी मगाशी म्हटले की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी, आपल्या शरीरामध्ये कुठे रंग आहेत का? आपल्याला डोळ्यांना तर आपलं फक्त आपला जो स्किन टोन आहे तेवढाच दिसतोय. मात्र आपल्या शरीरामध्ये सगळे 7 रंग
म्हणजे 7 चक्र, मुख्य चक्र जी आहेत 7, ती 7 चक्र ही 7 रंगांची आपल्याला दिसून येतात. जरी आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी दिसत नसली तरी त्या चक्रावर तो रंग काम करत असतो. म्हणजेच आपल्या शरीरातील सगळी चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण या रंगांचा वापर करू शकतो. तर मी आधी हे 7 चक्र सांगते. ही 7 चक्र जी आहेत ती सगळ्यात आधी आपण मूलाधार चक्राचा विचार करूया. तर मूलाधार चक्र म्हणजे लाल रंग, जो सगळ्यात मुख्य कलर आहे. लाल रंग हा मूळ कलर आहे, त्यामुळे तो मूलाधार रंगाला लागला. त्याच्या वरती जे चक्र आहे ते स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र हे केशरी रंगाचं आहे. त्यानंतर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे पिवळ्या रंगाचं असतं. अनाहत चक्र हिरव्या रंगाचं, तर विशुद्धी चक्र म्हणजे आकाशी रंग. त्यानंतर इथे जे आहे आपल्या ते आज्ञाचक्र. आज्ञाचक्राचा रंग निळा आहे आणि सहस्त्रार चक्र म्हणजे जिथे शेंडी असते तिथे सहस्त्रार चक्र असतं. मूलाधार चक्र आणि सहस्त्रार चक्र ही आपल्या शरीराच्या अगदी जवळ मात्र शरीरात नसलेली चक्र आहे. तर सहस्त्रार चक्र हे जांभळ्या रंगाचं आहे. याचाच अर्थ आपल्या शरीराचा या सगळ्या रंगांशी संबंध आहे. मग आपल्या शरीरातलं एखादं चक्र बिघडलं, काहीतरी कमी झालं, जास्त झालं, तर त्या रंगांचा वापर करून आपल्या शरीरातले चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण त्यांची मदत घेऊ शकतो. म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपण त्या त्या रंगांची फळे, भाज्या यांचा वापर करून ते रंग बॅलन्स करण्यासाठी म्हणजेच ही चक्र बॅलन्स करण्यासाठी मदत घेऊ शकतो. मग आता आपण ह्या रंगांचा थोडासा विचार करूया. मी हे रंगांचे जे काही प्रतीक सांगते किंवा रंगांमधून आपल्याला काय मिळणार आहे, तर ज्यांना हवंय त्यांनी त्याचे महत्वाचे शब्द लिहून घेतले तरी चालतील. कारण आता हे जे बोललं की त्यानंतर तुम्हाला प्रत्येक रंग काय काय देणार आहे हे कदाचित आठवणार नाही. तर लाल रंग जो आहे तो आपल्या जीवनशक्तीचं प्रतीक आहे. जीवनशक्ती म्हणजेच आपल्यामधलं रक्त. आपण म्हणतो की एखाद्या तरुण मुलामध्ये रक्त सळसळतंय म्हणजेच काय की त्याची जीवनशक्ती जास्त चांगली आहे आणि रक्ताचा रंग हा लाल आहे. इच्छा, सामर्थ्य, प्रेम आणि आपल्यातील शौर्य म्हणजेच लाल रंग. जी शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी कोणतीही गोष्ट लवकर पूर्ण होण्यासाठी जो वापरला जातो तो लाल रंग. आता शारीरिक शक्ती वाढण्यासाठी म्हणजेच काय की इथे पुन्हा रक्त आलं, रक्त वाढण्यासाठी आणि एखादी गोष्ट स्पीडनी पूर्ण होण्यासाठी, कृतीमध्ये जलद गती येण्यासाठी लाल रंगाचा वापर करतात. मग हा लाल रंग आपल्याला आरोग्य देतो, तसंच महत्वाकांक्षा सुद्धा देतो. आपण अगदी आपल्या शरीरात लाल काय आहे, तर रक्त हे जसं आपल्याला लक्षात आलं, तसं लाल रंग म्हणजे डेंजर झोन आहे. कुठेही आपण एखाद्या डेंजर झोन मध्ये जातो की पुढे संकट आहे हे ज्या वेळेला आपल्याला सांगितलेलं असतं, तर तिथे लाल रंगाचा वापर केलेला असतो. रेल्वे थांब्यावर लाल रंगाचा झेंडा फडकवला जातो की जिथे तुम्ही आता थांबा, इथून रेल्वे जाणार आहे. किंवा सिग्नलवर आपण जातो, ज्या वेळेला रस्त्याने प्रवास करत असतो, तर सिग्नलवर ज्या वेळेला लाल रंगाचा दिवा लागतो त्यावेळेला आपण जलद कृती करून गाडी थांबवतो. एकतर आपला ऍक्सिडेंट होऊ नये आणि ऍक्सिडेंट होणार नसेल तर आपण सिग्नल पार केला तर आपल्याला दंड लागणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही डेंजर झोन मध्ये जाणार आहात, ही धोक्याची सूचना देणारा हा लाल रंग. आता आपण असं म्हटलं तर विचार करा, लग्नाच्या वेळेला एखादी नवतरुणी ज्या वेळेला लाल रंगाचा शालू परिधान करून आपल्या समोर येते, तर ती म्हणजे काय? ती डेंजर झोन आहे की आपल्याला धोका घेऊन येणारी, आपल्या आयुष्यात धोका घेऊन येणारी व्यक्ती आहे? ती सावध व्हा असं सांगायला आलेली ती स्त्री आहे. एक जस्ट गंमत म्हणून तुम्हाला म्हटले, पण खरं बघा, एखादी सुंदर स्त्री तयार झाली की तिच्याकडे कुणालाही अगदी सहज पाहावेसे वाटते. तिच्यावरून आपली नजर बाजूला सरत नाही. एका कोणत्या तरी लेखकाने म्हटलंय की सुंदर मुलगी जर समोरून येत असेल आणि पुरुष तिच्याकडे नजर वर करून जरी पाहत नसेल तर त्याचं तारुण्य संपलंय असं म्हणायला हरकत नाही. खरं तर पुरुषाचं तारुण्य हे कधीच संपत नसतं. पुरुष हा कायम मनाने तरुण असतो. मग हा पुरुष तरुण असो, म्हातारा असो, तर त्याला त्या स्त्रीकडे पाहावंसं वाटतं. मग ही तारुण्यात प्रवेश केलेली स्त्री जी आपल्या जीवनाला सुरुवात करते, नवीन जीवन जिथे सुरुवात करते, तर ती तिचं सौंदर्य अजून खुलवून दाखवत असते.
मग लग्न मंडपात जेव्हा ही मुलगी प्रवेश करते तेव्हा तिथे जे स्त्री पुरुष लहान मोठे सगळे लोक, सगळ्यांच्या नजरा ह्या तिच्यावर खेळलेल्या असतात. मग हे कशासाठी तिला आपल्या पारंपरिक दृष्टीने सांगितलं गेलंय की तू लाल रंगाचा शालू वापर. तर लाल रंग हा रक्षण करणारा रंग आहे. इतरांच्या नजरा आपल्यावर कोणत्याही पद्धतीने आल्या, किती वाईट नजर असेल किंवा कुणाची दृष्ट लागणार असेल, तरीही ती नजर तिथल्या तिथे थांबावी, ती परावर्तित व्हावी, यासाठी आपल्याला तो लाल रंग सांगितला गेलाय. कारण लाल रंग हे महत्वाचं काम करतोय की तुम्हाला कुठेतरी थांबवतोय. मग जी वाईट दृष्टी आहे ती त्या ठिकाणी थांबून त्या स्त्रीला त्याचा कोणताही दुष्परिणाम भोगावा लागू नये म्हणून आपण लाल रंग वापरतो. आणि दुसरं म्हणजे लाल रंग हा तर प्रेमाचं प्रतीक आहे. मग ही स्त्री प्रेमाने दुसऱ्या एका व्यक्तीला स्वतःचं जीवन समर्पित करत असते, त्यामुळे ते प्रेमाचं प्रतीक म्हणून देखील हा लाल रंग वापरला जातो. म्हणजेच काय, तर लाल रंग हा आपल्या शरीरामध्ये आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतो, आपल्या इमोशनसाठी असतो, प्रेमासाठी असतो आणि सगळ्यात महत्वाचं तो एनर्जी निर्माण करणारा हा रंग. अशी सगळ्या रंगांचा आपल्याला विचार करायचा आहे. निळा रंग, जे मी मुख्य रंग सांगितले तर लाल, निळा आणि पिवळा. निळा रंग हे शांततेचं प्रतीक आहे. कारण बघा, आपण डोळे बंद केले आणि आपण जर इमॅजिन केले की डोळ्यासमोर आपल्या निळा रंग आहे, तर आपल्याला अगदी शांत वाटतं. किंवा निरभ्र आकाश, आपल्याला हे निळं आकाश देखील शांत वाटतं. किंवा अथांग पाणी, समुद्राकडे आपण नजर टाकली तर एक शांत भावना मनात निर्माण होतात. म्हणून शांततेचं प्रतीक म्हणून निळा रंग वापरला जातो. निळा रंग बघा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील दिसून येईल. अनेक हॉस्पिटलचे जे बोर्ड असतात ते निळ्या पांढऱ्या रंगाचे दिसून येतात. त्याच पद्धतीने तिथले जे बेडशीट असतात ते निळे किंवा हिरवे असतात. मग मुख्यतः त्या हॉस्पिटलमध्ये हेच रंग का वापरले जातात, तर तिथे शांतता राहावी. मेडिटेशन करताना देखील आपण निळ्या रंगाचा वापर करत असतो. हा निळा रंग ज्ञानाशी संबंधित देखील रंग आहे. म्हणून कुठेही इंटरव्ह्यूला जायचं असेल त्यावेळेला निळ्या रंगाचे कपडे वापरावे. बऱ्याच कंपन्यांचा युनिफॉर्म देखील निळ्या रंगाचा असतो. मग त्यांनी हा रंग का ठरवला असेल, तर तिथे बुद्धीने काम व्हावं आणि एकोप्याने व्हावं, शांततेने व्हावं म्हणून निळा रंग वापरला जातो. ऊर्जा शुद्ध करण्यासाठी आपण निळ्या रंगाचा वापर करत असतो. आणि त्याचबरोबर आपलं संरक्षण करण्यासाठी देखील निळा रंग वापरला जातो. मग तुम्ही विचार करा की जिथे जिथे तुम्हाला निळा रंग दिसतोय, तो निळा रंग डोळ्याला दिसला की आपल्या मनामध्ये त्या स्वरूपाच्या भावना निर्माण होत असतात. आपण जे मुख्य कलर बघतोय त्यातला तिसरा म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा सगळ्यात जास्त उत्साही रंग आहे. आपल्यामध्ये उत्साह ओतप्रोत भरणारा हा रंग. जर उत्साह आला तर निश्चितच त्याच्या मागे आनंद हा सहजतेने येणार आहे. त्यामुळे आनंदी करणारा हा रंग आहे. आपल्या विचारांमध्ये आपल्याला स्पष्टता देणारा, ज्या वेळेला आपली द्विधा अवस्था होते त्यावेळेला योग्य मार्गदर्शन करणारा पिवळा रंग, जो आपल्याला ज्ञान प्राप्ती करून देणार आहे. आता मगाशी बघितलं आपण, गुरु हा आपल्याला ज्ञान देणारा ग्रह किंवा ज्ञान हे गुरुवरून पाहावं. तसंच पिवळा रंग हा गुरुचा रंग आहे, त्यामुळे ज्ञान प्राप्ती करून देणारा हा रंग आहे. मग हा गुरुचा रंग आहे, तर तोच रंग आपल्याला भविष्य दर्शन देखील करून देत असतो. मनशांतीसाठी आपण पिवळ्या रंगाचा वापर करत असतो. बुद्धिमत्ता, शिक्षण, एकाग्रता या गोष्टी वाढवण्याच्या उद्देशाने आपण पिवळ्या रंगाचा वापर करायचा. मग ह्या गोष्टी वाढवण्याचा म्हणजे आता आपण कॅन्डल मॅजिक बघतोय, पण आपण इतर बाबतीत देखील ज्या मुलांची एकाग्रता होत नाही तर त्यांच्या अवतीभोवती थोडासा पिवळा रंग वाढवला, त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी त्यांच्या ज्या वही पुस्तकं आहेत त्यांना पिवळ्या रंगाचं कव्हर लावलं किंवा त्यांच्या कव्हरला एखादं पिवळं स्टिकर लावलं, तरी देखील या रंगांचा वापर किंवा त्यांच्या वापरामुळे आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि आपण एकाग्र होण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे 3 मुख्य कलर आपल्याला काय सांगतायत हे आपण बघितलं. एक महत्वाचा रंग म्हणजे काळा रंग, जो आपल्याला अतिशय नकारात्मक वाटणारा रंग आहे.
एक ज्योतिषी सांगतो की तुम्ही सध्या काळ्या रंगाचा वापर करू नका, काळा रंग हा वाईट आहे, काळा रंग तुम्हाला निगेटिव्हिटीकडे नेतोय. पण प्रत्येक वेळेला ही नकारात्मकताच देतो, तो दुःखच देतो, सॅडनेस देतो असं नाहीये. तर रक्षण करण्यासाठी सुद्धा काळ्या रंगाचा वापर केला जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाईट एनर्जी पासून आपल्याला दूर करण्यासाठी, नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि या सगळ्या नकारात्मक गोष्टीतून शुद्धीकरणासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो. बघा, काळ्या रंगावर जर इतर रंग टाकले तर ते तितके सहजतेने दिसत नाही. पांढऱ्या रंगावर छोटासा काळ्या रंगाचा टिपका पडला तर लगेच तो रंग खराब झालेला दिसतो. मात्र काळा रंग हा सगळ्या रंगांना शोषून घेत असतो. त्यामुळे जे काही वाईट आहे ते आपल्याकडे शोषून घ्यावं, हे त्या काळ्या रंगाची वृत्ती आहे. मग काळ्या रंगाचा वापर करून आपण नकारात्मकता दूर करू शकतो. सगळ्यांना हवं असेल तर मी बाकीचेही रंग एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. हरकत नाही. ओके. गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. आता आपण बघतो व्हॅलेंटाईन डे त्यावेळेला सगळीकडे आपल्याला वातावरणात गुलाबी रंग दिसून येतो. कारण प्रेम निर्माण करणं, प्रेम वाढवणं आणि एकमेकांना प्रेमाने जोडणं यासाठी गुलाबी रंग वापरला जातो. एखादी मुलगी जन्माला आली की तिला सगळ्यात आधी जो रंग घेतला जातो, ज्या रंगाचा फ्रॉक घेतला जातो तो म्हणजे गुलाबी. कारण मुलगी हे प्रेमाचं प्रतीक आहे किंवा ममत्व आहे, भावना आहेत, म्हणून तिथे आपण गुलाबी रंग वापरतो. मग मुलगा जन्माला आल्यावर का त्याला गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला जात नाही, तर त्याला निळ्या रंगाचे कपडे वापरले जातात. मग बघा, ही पूर्वीपासून आपण प्रत्येक गोष्टीसाठी रंग ठरवून दिलेत. नातेसंबंधांमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी आपण गुलाबी रंग वापरतो. मग प्रेम, स्नेह, नातेसंबंध त्यात संतुलन ठेवणं किंवा भावनिक उपचार यासाठी आपण गुलाबी रंग वापरत असतो. जांभळा रंग. जांभळा रंग हा शक्ती, अध्यात्म आणि अंतर्ज्ञान याचं प्रतीक आहे. अंतर्ज्ञान शक्ती वाढवण्यासाठी जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. आपला स्वतःचा वैयक्तिक विकास करून घ्यायचा असेल, आपली आध्यात्मिक उन्नती करायची असेल, आपल्याला ध्यानधारणा करायची आणि ध्यानधारणेमध्ये आपलं मन लागत नाही, त्यावेळेला अवतीभोवती जर जांभळा रंग असेल तर आपण सहजतेने ध्यान करू शकतो किंवा तिथे थोडासा एकाग्र होण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळात होईल. हळूहळू आपली ध्यानाची वेळ वाढू शकते. तपकिरी रंग. तपकिरी रंगाचा विचार केला तर तपकिरी रंग हा मातीचा रंग आहे, म्हणून हा जमिनीशी जोडला गेलेला आहे. मग जमिनीची ऊर्जा आणि निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टी याच्यात सुसंगतता साधण्यासाठी, तसंच जमिनीच्या बाबतीतले कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी आपण तपकिरी रंगाचा वापर करायला हवा असतो. म्हणजेच आपल्याला मुळाशी जोडलं जाणं यासाठी तपकिरी रंग आपल्याला जास्त मदत करत असतो. आपल्यामध्ये प्राणशक्ती निर्माण करण्यासाठी आणि आपली प्राणशक्ती ही बॅलन्स राहण्यासाठी तपकिरी रंग हा आपल्याला मदत करतो. आता या तपकिरी रंगाचं सांगताना मी हे सांगेल की कुणालाही जमिनीविषयी कोणतीही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, एखाद्याला घर घ्यायचंय, जमीन घ्यायची, जमीन विकायची, घर विकायचंय, फ्लॅट विकायचंय, तर त्यावेळेला आपल्याला तपकिरी रंगाची कॅन्डल वापरायची. पुढचा जो रंग आहे तो आहे राखाडी. हा देखील आध्यात्मिक आणि भौतिक या दोन गोष्टींमधला दुवा आहे. तर नकारात्मकता कमी करण्यासाठी राखाडी रंग वापरला जातो. माझा वेळ किती राहिलाय अजून सर? मॅडम एक आहे वेळ. 10 मिनिटं. ओके. पुढचा जो आहे तो केशरी रंग आहे. सकारात्मकता, धैर्य, करिअर मधलं यश आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला केशरी रंग मदत करणार आहे. पिवळा सांगितलाय, हिरवा सांगितलाय. ओके. तर साधारणतः तुम्हाला रंग याच्यातून लक्षात आले की रंगांमुळे काय काय होणार आहे, कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला कोणता रंग वापरायचा आहे. तर आपण वेगवेगळ्या रंगांच्या कॅन्डल वापरणार आहोत. तर ही कॅन्डल वापरायची कशी हा महत्वाचा विषय आहे. आता कोणत्या गोष्टीसाठी कोणता रंग वापरायचा आहे हे आपल्याला समजलंय. तर कोणत्याही रंगाची आपण एक उदाहरण म्हणून घेऊया की हिरव्या रंगाची कॅन्डल आहे. तर हिरवा रंग हा
प्रेम, पैसा, एकोपा यासाठी वापरला जाणारा रंग आहे. समृद्धी देणारा रंग. आपल्या तिरंगी झेंड्यामध्ये जो हिरवा रंग आहे तो समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजेच आपल्याला भरभराट करून देणारा, आपल्यातील पैशाची इच्छा जागृत करणारा आणि पैशाचे स्रोत आपल्याला निर्माण करून देणारा हिरवा रंग आहे. तर हिरव्या रंगाच्या कॅन्डलला सगळ्यात प्रथम आपण हिरव्या रंगाची कॅन्डल घ्यायची. या कॅन्डल वापरताना आपल्याला काही वनस्पती आणि तेल यांचा देखील वापर करायचा आहे. तर मी आधी तुम्हाला कोणकोणती तेल वापरता येतात हे सांगते. कारण हे तेल जे आहे ते सगळ्यात आधी त्या वस्तूवरचं, त्या पृथ्वी तत्वाची नकारात्मकता घालवणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑलिव्ह ऑइल, बदाम ऑइल, पचोली ऑइल, दालचिनीचं ऑइल, लवंग, गुलाब तेल आणि चमेली या सगळ्या वेगवेगळ्या, या पलीकडेही काही तेल आहेत. तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेगवेगळं तेल वापरणार आहोत. मेणबत्ती सगळ्यात आधी आपल्याला क्लीन करायची, म्हणजे तिच्यावर ज्या काही नकारात्मक गोष्टी चिकटलेल्या आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला घालवायच्या आहेत. तर मग आपण ज्या पद्धतीने रत्न शुद्ध करत असतो तशाच पद्धतीने आपल्याला ही कॅन्डल शुद्ध करायची. तर त्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण उदबत्ती लावायची आणि त्या उदबत्तीचा धूर त्या मेणबत्तीला दाखवायचा आहे, म्हणजे ती शुद्ध होणार आहे. आता ही शुद्ध झालेली मेणबत्ती सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये इच्छा व्यक्त करायची. मग ही इच्छा व्यक्त करायची म्हणजे आता मी समजा एक इच्छा व्यक्त करते की माझ्याकडे भरपूर पैसे येत आहेत किंवा मला ह्या महिन्यामध्ये 1,00,000 रुपये मिळणार आहेत. ही माझी इच्छा. ही इच्छा मला युनिव्हर्स पर्यंत पोहोचवायची. मग आता एक टोकदार वस्तू घ्यायची. आपल्याला मेणबत्तीवर आपली इच्छा लिहायची. तर टूथपिक किंवा लाकडी काडी घ्यायची आणि त्या काडीने आपली इच्छा जी वर्तमान काळात आहे अशी इच्छा मेणबत्तीवर लिहायची म्हणजे कोरायची असते. ही इच्छा कोरली ही इच्छा कोरली की त्याला आपण तेल लावायचंय. मग आता आपण पैशांसंबंधीची इच्छा लिहिली, मग त्यावर आपण ऑलिव्ह ऑइल हे लावायचंय. आता ही हिरव्या रंगाची मेणबत्ती आणि त्याला आपण त्याच्यावर टूथपिकनी आपली इच्छा व्यक्त करणार आहोत. म्हणजे जी काही युनिव्हर्सला आपण इच्छा सांगणार आहोत ती इच्छा आपण एका टोकदार गोष्टीने, मी आता सध्या तुम्हाला पेननी लिहून दाखवते की माझ्याकडे 1,00,000 रुपये ह्या महिन्यात आले आहेत आणि आपली इच्छा पूर्ण झाली अशा स्वरूपात आपण ते सांगायचंय. त्यानंतर ह्या कॅन्डलला आपण हे ऑइल लावायचं. हे पचोली ऑइल आहे. मग हे ऑइल आपण आपल्या बोटांवर घेऊन ते फक्त मेणबत्तीला सगळ्या बाजूंनी लावायचंय. आपल्याला कोणत्याही ऑइलमध्ये मेणबत्ती डीप करायची नाहीये, फक्त त्याला ऑइल लावायचंय. ही एक प्रोसेस झाली. त्यानंतर एक कागद घ्यायचा. त्या कागदावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आणि त्या कागदावर मेणबत्ती स्टँड ठेवायचा किंवा अगदी सरळ त्या कागदावर मेणबत्ती लावली तरीही चालणार आहे. या मेणबत्तीला आपण जे ऑइल लावलंय त्याला आपण काही वनस्पती देखील लावू शकतो, ज्या वनस्पती आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी उपयोगी पडणार आहे. आता जसं की आपण पैशाची इच्छा लिहिली तर पैसा आपल्याला देण्यासाठी दालचिनी हे सगळ्यात छान म्हणजे हर्ब आहे. तर दालचिनीची पावडर आपण त्या कॅन्डलच्या भोवती फक्त भुरभुरायची. तसंच आपण त्याच्यासाठी क्रिस्टल वापरू शकतो. ज्या ठिकाणी आपण हे रिच्युअल करणार आहोत त्या ठिकाणी आपण पैसे देणारे क्रिस्टल वापरू शकतोय. जसं की आपण रोजकॉट वापरू शकतोय. मनी मॅग्नेट मध्ये जे सगळे क्रिस्टल वापरले जातात त्या क्रिस्टलचा आपण त्या मेणबत्तीच्या सान्निध्यात ठेवणार आहोत. म्हणजे आपण तिथे एक वातावरण निर्मिती करणार आहोत. कारण आपण मेणबत्तीला जी प्रार्थना करणार आहोत ती प्रार्थना आपल्याला युनिव्हर्सला करायची आहे. म्हणून पैसे देणारे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला वेगवेगळे शास्त्र सांगतं, हे अनेक शास्त्रांमध्ये आपण जेव्हा बघतो की अॅनिमल टोटम जे आहे तर त्या अॅनिमल टोटम मध्ये काही प्राणी आहेत, काही पक्षी आहेत की जे आपल्याला पैसा मिळवून देणार आहेत. मग त्यांचे प्रतीक ते क्रिस्टलच्या रूपामध्ये आपल्याला मिळतात किंवा त्यांचं चित्र असतं. त्यानंतर आता प्रेमाचं प्रतीक म्हटलं तर आपण त्या कॅन्डलवर एक बदाम कोरणार आहोत. ज्या वेळेला आपण पैसा म्हणतोय तर तिथे आपण रुपीजचं जे चिन्ह आहे किंवा झिगू सिम्बॉल जे असतात त्या झिगू सिम्बॉलचा वापर करणार आहोत. ज्यांना स्विच वर्ड ही थेरपी माहितीये
तर त्यातले काही वर्ड देखील आपण वापरू शकतो, एंजल्स नंबर वापरू शकतो. या सगळ्याचा एकत्रित वापर करून देखील आपण आपली इच्छा युनिव्हर्स पर्यंत अगदी तीव्र स्वरूपात पोहोचवू शकतो. मग ह्या मेणबत्तीला आपण तेल लावलं, त्यानंतर आपण ज्याही वनस्पती वापरणार आहोत. मग आता ह्या ज्या वनस्पती आहेत त्या कोणत्या? दालचिनी आहे, लवंग आहे, झेंडूची फुलं आहेत, म्हणजे त्याच्या पाकळ्या आपण वापरू शकतो. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं क्रिस्टल, अशा खूप साऱ्या वनस्पतींचा वापर करून आपण आपली इच्छा ही जास्त तीव्रतेने कशा पद्धतीने जाईल. आता ही तीव्रतेने का जाईल, तर मी याचं एक उदाहरण सांगते, की आपण एक चिमूटभर तिखट घेतलं आणि ते हवेत उडवलं, तर ते तिखटामुळे त्याच्या जवळ जी व्यक्ती असेल त्याला थोडासा कदाचित त्रास होईल किंवा त्याच्या डोळ्यात जाईल. पण आपण अग्नी पेटवला आणि त्याच्यावर एक चिमूटभर तिखट टाकलं, तर संपूर्ण वातावरणामध्ये ठसका उठेल आणि मग सगळे म्हणतील की कुठेतरी काही जळतंय, तिखट निर्माण झालंय, वातावरण तिखट झालंय. म्हणजेच काय, की आपण अग्नीवर जी पण गोष्ट टाकतो ती संपूर्ण वातावरणात पसरते, म्हणजेच ब्रह्मांडापर्यंत ती जायला आपल्याला सहजता येणार आहे. त्यामुळे आपण या हर्ब्सचा वापर करणार आहोत. आपण एका कागदावर आपली इच्छा लिहिलीये, त्याच्यावर मेणबत्ती ठेवलीये, मेणबत्तीला ऑइल लावलंय आणि मग ती मेणबत्ती आपण प्रज्वलित करणार आहोत. मग मेणबत्ती प्रज्वलित केली की आपण तिथे शांततेने बसायचंय. आपल्या मनाने संपूर्ण भावना, मन एकाग्र करून आपण आपली इच्छा त्या अग्नीकडे एकटक बघत सांगायची आहे. आपल्याला जितका वेळ शक्य आहे तितका वेळ आपण आपली इच्छा सारखं सारखं म्हणायचंय, की जसं मी आता म्हटली की माझ्याकडे ह्या महिन्यामध्ये 1,00,000 रुपये आलेले आहेत. माझ्याकडे ह्या महिन्यात 1,00,000 रुपये आलेत. युनिव्हर्सनी मला 1,00,000 रुपये ह्या महिन्यात दिलेले आहे. माझं उत्पन्न 1,00,000 रुपये झालंय. अशी कोणतंही वाक्य ज्या वाक्यामध्ये नाही हा शब्द नाही, तुमच्या कोणत्याही विश मध्ये नकार यायला नको, अशा स्वरूपाने तुम्ही तुमची इच्छा ही युनिव्हर्स पर्यंत पोहोचवायची. मग हे 5 तत्व ती इच्छा घेऊन तुमच्या ब्रह्मांडापर्यंत जाणार आहे आणि यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर निश्चितच अगदी छोट्यापासून मोठ्या इच्छेपर्यंत ती इच्छा पूर्ण होणार असते. ह्या ह्या गोष्टी करून अनेक लोकांना अत्यंत चांगले उपयोग झालेले. आता माझ्याकडे एक बिल्डर आला होता, त्याचे 22 फ्लॅट होते. तो म्हटला मी सगळ्या प्रकारची जाहिरात केलीये आणि चांगल्या लोकेशन मध्ये फ्लॅट आहेत, मात्र एकही फ्लॅट विकला जात नाहीये आणि माझा जो पार्टनर होता त्याचे फ्लॅट विकले गेले. माझे 22 फ्लॅट आता शिल्लक आहे आणि आता माझी अवस्था अशी आहे की माझा एक फ्लॅट गेला तरी माझं काम थोडंसं मार्गी लागेल. म्हणजे अगदी एवढ्या प्रॉपर्टीचा मालक, पण त्याला घरामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. का, तर त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे पण आता चलन नव्हतं. तर त्याला मी हा साधा सोपा उपाय दिला होता. मगाशी तुम्हाला सांगितलं जमिनीशी संबंधित आपल्याला तपकिरी रंगाचा वापर करायचा आहे. तर तपकिरी रंगाची कॅन्डल त्याला वापरायला सांगितली होती आणि त्याला सातत्याने 41 दिवस हा उपाय करायला सांगितलं. तो 12व्या दिवशी येऊन माझ्याकडून 3 महिन्यासाठीच्या कॅन्डल घेऊन गेला. 12व्या दिवशी त्या माणसाने सांगितलं की माझे 3 फ्लॅट बुक झालेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत तर आपल्याला अगदी सहज अनुभव येतात. अनेक लोकांना पहिल्या 3 दिवसात कॅन्डलचे उपयोग जाणून आलेले आहेत. त्यामुळे अत्यंत प्रभावी अशी ही उपायशैली आहे. सगळ्यांनी सहजतेने करून बघायला हरकत नाहीये.